कळप भाग 1. प्रसंग मोठा बाका होता असं मी आत्ता सांगू शकतो. तेव्हा म्हणजे ती फक्त प्राप्त परिस्थिती होती आणि मोठ्या माणसांच्या सल्ल्यानुसार त्यातून बाहेर पडण्याचा तो एकमेव मार्ग होता. तो स्वीकारणं एवढंच मी करू शकत होतो. तसा विचार केला तर माझ्या हातात केव्हानी काय होतं. मी अशा आईच्या पोटीत जन्म घ्यावा जिचा मृत्यू आणि माझा जन्मक्षण एकच असेल, हे मी कुठे ठरवलं होतं. मी अशा वडिलांचं एकमेव अपत्य असावं जे वृत्तीनं फकीर अन कलंदर आहेत. या वृत्तीपायी ज्यांनी पिढीजात वारसा हक्कांना तिलांजली देऊन भणंगत्व स्वीकारलं आहे, हे मी कुठे ठरवलं होतं. आणि त्याच वेळी देखणे वाड्याचा अन पिढीजात इस्टेटीचा भरपूर उपभोग घेणारे मनू काका अन काकू हे मात्र ठार निपुत्रिक ठरावेत व मोठ्या भावाचा मुलगा त्यांना आपला वारस म्हणून दत्तक घ्यायला लागावा, हे तरी ठरवणं माझ्या हाती कधी होतं. पण घडलं होतं ते सगळं असं. मला अजून आठवतं, 5 वर्षांचा मी नव्या कपड्यात वगैरे बाबांनी मला मनूकाकांच्या आणि काकूच्या हाती सोपवलं. त्यांना उद्देशून म्हणाले, मन्या, रमे, वासुदेवाचं पोर नंदा घरी वाढणं ही जगरहाटीच असते. देवानं मला मूल दिलं पण संसार दिला नाही. तुम्हाला संसार दिला पण मूल दिलं नाही. आता सारं काही ठीक होईल. संकल्पला पाळू नका, सांभाळू नका, त्याला आश्रय देऊ नका. आतड्याचं प्रेम द्या, नाळ सोडा. आज मी त्याला आठवतो तसा कालांतराने आठवणार नाही असं पहा. मी तुमच्या हितासाठी जे लाथाडलं ते माझ्या मुलालाच मिळावं हा ईश्वरी संकेत. म्हणून त्याचा राग धरू नका. कर्मधर्म संयोगानं उद्या म्हातारपणी कूस उजवलीच तर संकल्पला अंतर देऊ नका. मग ते माझ्याकडे वळले. एका झपाटल्या असोशीनं त्यांनी माझा चेहरा कुरवाळला. केसातून हात फिरवला. संकल्प बेटा, मायेनं ओथंबल्या गहिवरल्या आवाजात त्यांनी उच्चारलेले ते 2च शब्द. नुसता संदर्भ निघताच एखाद्या वेदाभ्यासकाला वेदांचे ते अर्थ त्यातल्या उच्चार छटांसह मेंदूत उलगडावेत, तसं त्या 2 शब्दांनी बाबांचं सारं प्रेम, त्यातली आर्तता अन अपरिहार्यताही माझ्या कोवळ्या मनावर ठसवली. त्यांनी कितीही इच्छा व्यक्त केली असेल, माझा त्यांच्या भूमिकेबाबत अजाण वयातही गैरसमज झाला नाही का ते माझे बाबा होते याचा मला कधीही विसर पडला नाही. याचाच दुसरा अर्थ, मी मनूकाका आणि काकू आईला कधी आई वडील मानू शकलो नाही. अपरिहार्यपणे आमच्यात एक चुलत दरी कायमचीच राहिली. प्रत्येक वस्तूला स्वतःचं असं एक व्यक्तिमत्व असतं. तुम्ही ते बदलण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मूळ व्यक्तिमत्व डोकावत राहतच. घराण्यांचंही तसंच असावं. काही घराणी मुळातच प्रसन्न असतात. माणसांचा राबता कमी असला तरी वातावरण वगैरे प्रसन्नच वाटतं. माणसं भेटली की आनंद होतोच. उलट काही घराणी वैभवाच्या साऱ्या कसोट्या पार करूनही दुर्मुख वाटतात. त्यातल्या माणसांचे आनंदही निर्भेळ नसतात, ते शापित वाटतात. आमचं देखणे घराणं उदासीन होतं. या घराला कमतरता अशी कधी भासली नाही. त्या काळातही देखण्यांना सुख भरभरून लुटता आली नाहीत आणि अभावग्रस्त जीवन जगावं लागलं तेव्हा घरातला एक जिन्नस विकून पोटं भरतानाही त्यांना खिन्न वाटलं नाही. सदाशिव पेठेतला आमचा देखणे वाडा हा संपूर्ण दगडी वाडा होता. पेशव्यांच्या नौबती अन डंके या वाड्याने ऐकले होते आणि पडत्या काळात याच दगडी भिंतींनी नगरपालिकेच्या वसुलीच्या नोटिसाही तितक्याच निर्विकार थंडपणे चिकटवून घेतल्या होत्या. महेंद्र हे माझ्या बाबांचं नाव. ते मोठे, मनोहर काका छोटे. पूर्वीच्या पद्धतीनुसार महेंद्रची पत्नी म्हणून माझ्या आईचं नाव उमा, मनूकाकांची ती मनोरमा. एवढा मोठा देखणेवाडा ऐसपैस रिकामा पडला असताना आईबाबांनी अनिकेत का व्हावं याचा उलगडा मला कधीच झाला नाही. म्हणजे तसा झाला, पण इतरांनी तो आपापल्या दृष्टिकोनातून केलेला, कधी स्वतःलाच समजावून सांगणार. वयाचं 5वं वर्ष पूर्ण होण्याआधीच दूरगामी परिणाम करणाऱ्या घटना घडून गेल्या असतील तर उत्तरार्धात पूर्वार्धाची उत्तरं मिळवणं फार अवघड. कारण दुसरी बाजू कधीच कळणार नसते. एक बाजू याचाही फायदा घेऊ शकते. तुकड्या तुकड्यांनी तुम्हाला जी माहिती मिळते त्यातलं खरं खोटं निवडायचं, खरं खोटं सांगणाऱ्याची त्यामागची मानसिकता विचारात घ्यायची, हे सगळं करून अध्यारूच शोधायचं.
ध्वनीत अर्थ लक्षात घ्यायचे, तरच तुम्ही सत्याच्या आसपास येऊ शकता. मनूकाका आणि काकूआई माझ्या नानांबद्दल कधीही वाईट बोलले नाहीत. आईबद्दल तर फारसं बोलायचा प्रश्नच नव्हता. ती बिचारी देखणेवाड्यात हक्क सांगायला कधी आलीच नाही. काकांचं लग्न आधी झालं. बाबांनी देखणेवाडा सोडल्यानंतर कुठेही बूड स्थिर नसताना लग्न केलं. काका तरी सह्या घेण्याच्या वगैरे निमित्तानं आमच्या घरी येऊन गेले होते. काकूनं तर आईला पाहिलं पण नाही. आत्ता कळायला लागेल तसतसं मला कोडं पडणारच ना, की ते देखण्यांचे मोठे वारस असताना, घरावर त्यांची हुकूमत असताना त्यांनी लग्न का केलं नाही? मनूकाका लहान असून त्यांचं लग्न आधी का व्हावं? काका आणि इतर संबंधितांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा तर बाबांनी एका विधवेला आधार दिला होता. ती अर्थातच अशा संबंधातल्या बायका असाव्या लागतात तशीच खूप देखणी होती, संभाषण चतुर होती, बुद्धिमान तर होतीच होती. तिला आर्थिक आधार देता देता ती बाबांची मानसिक आधार झाली. म्हणजे पुन्हा प्रश्न निर्माण झाला की बाबांनी या निराधार विधवेला आधार का द्यावा? ती बाबांना कुठे भेटली? जर ती आमच्या परिचयातली, नात्यातलीच असेल तर सर्वांनाच तिच्याबद्दल सहानुभूती, कणव का नाही? म्हटलं ना, असे प्रश्नातून प्रश्न निघत जातात. आणि आपल्या जीवाभावाच्या माणसांसंदर्भात असतील तर जाऊ दे, आपल्याला काय करायचंय असं म्हणून ते सोडून देता येत नाहीत की विसरता पण येत नाहीत. आणि हे अगदी सोडून दिलंच. घरातून बाहेर पडल्यावर बाबांनी लग्न केलं का? माझी आई म्हणजे पूर्वाश्रमीची ती विधवा बाई एक फांदी वाढत येऊन इथे थांबत असेल तर मला तरी वैषम्य वगैरे वाटण्याचं कारण नाही. ती बाईच माझी आई असेल तर त्यात अनैतिक, तिरस्करणीय काय आहे? बाबांनी रीतसर लग्नच केलं म्हटल्यावर माझा जन्म काही अवैध, अनवरस ठरत नाही. पण ही माहिती बाबांनी घरदार सोडण्याबाबतची इतक्या सहजपणे पुढे येत नाही. विधवा स्त्री खरी आहेच, पण बाबांनी घर सोडण्याचं कारण ती बाई नाहीये. आहे हे असं मारुतीचं शेपूट लांबत जातं. ती विधवा बाई म्हणजे घटकाभर समजू माझी आई हे ते कारण नसेल तर बाबांनी तडकाफडकी असं घरदार सोडून जाण्याचं कारण काय? आला ना पुन्हा प्रश्न? आलं पुन्हा शोध घेणं. आमच्या देखणे घराण्याचा इतिहास तपासला तर मला वाटतं या घराण्यातल्या पुरुषांचं देखणं वैशिष्ट्य म्हणून एकच दाखवता येईल: आळशी निष्क्रियता. असं म्हणतात की पेशवे काळात आमचे जे कोणी पणजोबा, खापर पणजोबा होते त्यांना विशेष खवय्या म्हणून पेशव्यांनी दरबारी बाळगलं होतं. बका बका नाही, पण एक एक पदार्थ त्या त्या पदार्थांचा आदर करीत अतिशय कलात्मक रीतीनं संपवणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं म्हणे. म्हणजे इतकं की ते जेवू लागले की पंगत हात खोळंबून त्यांचं जेवण पाहत राहायची. त्यांच्या स्टाईलचं खूप दरबारी अनुकरण करायचे. यातलं खरं किती आणि खोटं किती, पण आमचा वाडा पेशवेकालीन होता आणि आम्हाला तो पेशव्यांकडून बक्षीस मिळाला होता हे खरं. आमच्या पूर्वजांपैकी कोणी लढाया मारल्याचा इतिहास नाही, त्या अर्थी हे खाण्याचंच खरं असावं. पण आजोबांपासूनचा इतिहास पाहिला तर नंतरच्या पिढीत हे खाणं राहिलेलं दिसत नाही. पण पणजोबा ब्रिटिश काळातले मामलेदार किंवा असेच कोणीतरी होते, म्हणजे खाणं या प्रकाराशी संबंध राहिलाच. आजोबांनी खाणं सोडलं नाही. फरक इतकाच की ते घरातल्या वस्तू विकून खात राहिले. आणि आताची पिढी बाबा आणि मनूकाकांची. आजोबांनी प्रथमपासून मोठ्या आणि धाकट्या मुलात भेदभाव केलेला दिसून येतो. मोठा म्हणजे बाबा हे बंडखोर, स्वतंत्र, म्हणून हा मुलगा कायम नावडत्या पारड्यात. आणि मनूकाका काहीही न करता वडिलांच्या आज्ञेत, म्हणून ते आवडते. त्यांना सर्वच बाबीत झुकतं माप. मनूकाका हे खरे देखणे घराण्याचे वारस शोधतात. नोकरी मिळवण्यासाठी या माणसानं कधी मनातही अर्ज लिहिला नसेल. घरातून बाहेर पडायला नको. बायकोनं हाक मारली किंवा केव्हाही तिला भेटावं वाटलं तर वेळ जाऊ नये म्हणून या आळशी माणसानं वाड्याच्या ओसरीवर प्रिंटिंग प्रेस सुरू केला. आणि नशीब असं बलवत तर की कामं आपण होऊन त्यांना शोधत येत राहिली. जणू पुण्यात तेव्हा दुसरा प्रेसच नव्हता. 2 पुरुष उंचीची दाट दगडी भिंत. या भिंतीला आतून बाहेरून हातभर खोल कोनाडे.
मध्यभागी प्रशस्त रुंद शिसवीचा काळा तुकतुकीत दरवाजा. दोन्ही दारं सताड उघडली तर अंबारीसह हत्ती जाऊ शकेल असा. दिंडी दरवाजातून माणूस ताठ मानेनं ये जा करू शकेल. या दरवाजापर्यंत जाण्यासाठी जांबाच्या दगडाच्या 4 पायऱ्या. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना 3-3 जाड माणसं बसू शकतील असे कट्टे आणि पहारेकऱ्यांच्या देवड्या. दिंडी दरवाज्यातनं आत आलं की प्रशस्त अंगण. अंगणात पिवळ्या चाफ्याचं झाड, झाडाभोवती पार. अंगणाच्या अगदी मध्यभागी तुळशी वृंदावन आणि समोर दुमजली इमारत. हे देखणेवाड्याचं पहिलं दर्शन. आज तागायत मनावर कोरलं राहिलेलं. काकांना दत्तक गेल्याने या वाड्याची मालकी कालांतराने आपल्याकडेच येणार वगैरे समजण्याचं वय नसतानाच या सुंदर दृश्याला थोडं काळं लागलेलं. ओसरीचा अर्धा भाग प्लायवूडनं बंद केलेला. तिथे काकांचा मनोरम छापखान्याचा व्याप. प्रेसचे कामगार सायकली वाड्यात आणायचे, पाराला वगैरे टेकून लावायचे. अंगणाच्या कोपऱ्यात पूर्वी कधी काळी बंद असलेलं न्हाणीघर, ते आता उघडं पडलेलं. न्हाणीघराच्या एकसंध बैठकीचा कातळ चौरंगासारखा कोरलेला, त्याच्या चारही बाजूंनी पाणी वाहून जाणाऱ्या मोऱ्या. इतक्या सुंदर दगडावर बसून आमच्या पूर्वजांपैकी कोणा भाग्यवंतानं तांब्याच्या गंगालयातून गरम गरम पाणी अंगावर घेत सचैल स्नान केलं असेल. आता त्या दगडावर एका कोपऱ्यात खालून लाकडी पट्ट्यांचे आधार देऊन बसवलेलं जाड जाड पत्र्याचं पिंप, डांबराचं वगैरे असतं तसं. त्यात प्लास्टिकचे 2-3 मग्स, डालडाचं डबडं सुद्धा. कामगार आपले काळे हात घेऊन येणार, कॉस्टिक सोड्याचं साबण, ते पाणी घासतायत त्या दगडावर हात. छपाई झाल्यानंतर टाईप वगैरे धुणंही तिथेच. कशाला? संध्याकाळनंतर अंधार असतो, इकडे तिकडे पाहायचं कोणी नसेल तर. हेही सगळं त्या पहिल्या ठशात समाविष्ट आहे. दगडांचं सुद्धा भाग्य बदलतं, तिथे माणसांचं काय, नाही का? मी काकांकडे राहायला आलो तो त्यांचा काळ भरभराटीचा होता. प्रेसमध्ये 10-12 कंपोजिटर्स होते. पेजिंग, करेक्शन, प्रूफ काढणं अशा सगळ्याच कामांसाठी वेगवेगळी माणसं होती. अमृतसरची 2 ट्रेडल मशीन्स होती, ती शिफ्टमध्ये धडधडत असायची. मी 5च वर्षांचा होतो आणि सगळे कामगार मला छोटे मालक म्हणायचे. ती तर गंमत वाटायचीच, पण त्याहीपेक्षा अनेक गमती होत्या. उदाहरणार्थ, अगदी एकटा एकटा सुटा असलेला खिळा उचलत कंपोजिटर मजकूर खेचत असायचा. स्टिकमध्ये हे खिळे आज्ञाधारकपणे न पडता उभे राहायचे. नंतर लांब लचक गॅली काठोकाठ भरली की रामानंद त्या खिळ्यांना सनचा दोरा गुंडाळायचा. हँड रोलरनं मजकुराला शाई चोपडायचा. या मजकुरावर कागद पालथा टाकून प्रूफाचा रोलर फिरवला की सेकंदात जादू केल्यासारखी त्या कोऱ्या कागदावर अक्षरं उमटायची. प्रेसमधल्या कोणत्या कामाला काय म्हणतात हे कळण्याआधी मला प्रोसेसिंग माहीत झालं. गॅल्या कमी असतील तर गॅली प्रूफ विदाऊट लेड काढतात. ओळी जास्त मावतात. मजकूर वाढवायचा असेल तर डबल लेड पेजिंग करतात. अक्षरांमधलं स्पेसिंग वाढवलं तर 1-2 शब्द खाली येऊन ओळ वाढते. प्रिंटरची जिरवायची असेल तर पेजिंग लूज बांधतात. अर्थात हे सगळं ज्ञान मला अतिशय गुप्तपणेच घ्यावं लागायचं. मला प्रेसवर यायला काकांची बंदी होती. ते कुठे गेले असले किंवा झोपले वगैरे असले की येता जाता मी प्रेसमध्ये शिरायचो. कामगारांची तोंड वाईट असतात, ते काहीही बोलतात, काहीही विचारतात, म्हणून काकूलाही आत यायला बंदी होती. ते वाईट तोंडाचे म्हणजे काय असतात ते मला कळायचं नाही. मी आपल्या कुतूहलाने प्रत्येकाचं तोंड न्याहाळायचो. तर काही नाही, रोज असतात तशीच तोंड. आता तंबाखू खाऊन ते सगळेच पचापचा थुंगायचे, त्यावेळी त्यांच्या तोंडाचे चंबू व्हायचे खरे. पण ते तर काय, चूळ थुंकताना आपणही करतो, त्याला वाईट तोंडाचं कसं म्हणणार? मनोरम छापखाना 2 भागात विभागलेला होता. एका भागात सगळी कामं चालायची, दुसरा ओसरीचा भाग ऑफिससाठी होता. कामं स्वीकारणं, काम देणं, बिलं, पावत्या हे या भागात चालायचं. याच भागात पलीकडे प्रूफ रीडरसाठी टेबल होतं आणि सगळ्या टोकाला कोपरा गाठून एक केबिन तयार करण्यात आलं होतं. तिथे काका बसत. खिडकीतून त्यांना अंगण आणि प्रेसवर लक्ष ठेवता येई. या केबिनला बाहेरच्या बाजूनेही दुसरा दरवाजा होता. त्यांची खास माणसं
या स्पेशल दरवाजाचा वापर करीत. काकांकडे येणारी खास माणसं मला इतर सर्वसामान्य माणसांप्रमाणेच वाटत, पण ती सगळी बडी व्यापारी मंडळी असत. काकांची त्यांचे बरेच देण्याघेण्याचे व्यवहार चालत. मनोरम हा सुरुवातीला अगदी साधा गरीब छापखाना होता. काकांचं नेहमी दुर्लक्ष असायचं, आळशीपणा असायचा. त्यामुळे कामगार तास मांडतायत वेगळेच आणि प्रत्यक्ष काम होतंय ते मात्र कमी. रिमात कागद कमी लागल्याने प्रतीच अपूर्ण राहिल्या. कामगारांनी दांड्या मारल्यामुळे काम वेळेत पूर्ण होऊ शकलं नाही. जॉब उलटा लावला गेला. असं काहीही अशक्य घडून मनोरम नेहमी तोट्यातच चालायचा. अशा वेळी पैशांची निकड भासली की काका भाडेकरूंकडून 3-3 महिन्यांची भाडी आगाऊ घेऊन टाकायचे. ती वेळ भागायची, पण काकूंची आर्थिक गणितं ढासळायची. 4-4 महिने किराणा मालाची बिलं देता यायची नाहीत. दुकानदार लावेल त्या दरानं तो म्हणेल तो हिशोब पूर्ण करावा लागायचा. अगदीच अपरिहार्य झालं तर घरातला एखादा दागिना म्हणा, चांदीचं भांडं म्हणा, नाहीसं व्हायचं. नंतर काकांकडे ही खास माणसं यायला लागली. यक्षिणीची कांडी फिरल्यासारखी परिस्थिती पालटली. मनोरमच्या कामगारांना उसंत मिळेना. मशीन्स 3-3 शिफ्टमध्ये धडधडू लागली. वर्षात काकांनी पांढरी शुभ्र मोटार घेतली आणि इतकी चांगली माणसं असून वाड्यातला एक बिऱ्हाड करू या माणसांना चांगलं म्हणायला तयार नाही. काक समोरासमोर गाठ पडली तर त्यांना ओळख दाखवायला तयार नाही. एकदा काकू आईला विचारलं, म्हटलं असं का? ही माणसं चांगली नसतील तर काकांनी का जवळ केली आहेत, आणि वाईट नसतील तर वाड्यातली माणसं त्यांना असं का वागवतात? काकू आईनं तेव्हा काय उत्तर दिलं आत्ता आठवत नाही. ते काहीतरी गोलमाल होतं एवढं खरं. त्याचं कारण मला मी मोठा होत गेलो तसं हळूहळू कळायला लागलं. आमचे मनू काका हा एक अजब कॉम्बिनेशनचा माणूस होता. ते टोकाचे आळशी म्हणजे इतके की भांडण वा वाद घालायचा पण त्यांना कंटाळा असे. कोणाचंही कोणतंही म्हणणं ते वेळेपुरतं मान्य करून टाकत आणि नंतर मात्र त्यांना हवं तेच करीत असत. संसारात त्यांनी कधी ढवळाढवळ केली नाही. तिथले सगळे निर्णय काकूचे असायचे. या हुकुमतीवर देखील बिचारी खुश असायची. पण त्यातली मेख अशी होती की घरगुती जबाबदाऱ्या टाळण्यासाठीच काकांनी त्यातून अंग काढून घेतलं होतं. नातेवाईक, पाहुणे रावळे, देणीघेणी, नातेसंबंध अशा सर्व बाबतीत काकूची सत्ता चालायची. कारण काकूला माणसांची फार पारख नसली तरी तिला स्वार्थ फार अचूक कळायचा. कोणाशी केव्हा गोड बोललं असता फायदा होईल, कोणाला कोणत्या कामासाठी राबवून घेता येईल, हे असं तिच्या फार चटकन लक्षात यायचं. स्वतःला कष्ट पडू न देता, पदराला खार लागू न देता परस्पर चांगुलपण मिळवण्यात ती वस्ताद होती. मात्र याच काकूला मनोरमच्या व्यवहारातलं आर्थिक कधी काही माहीत नसायचं. काका शक्यतो परस्पर सगळं मिटवायचे, तिच्यापर्यंत काही जाऊच द्यायचे नाहीत. इतर वेळी काकूच्या अगदी मुठीत असलेले काका या बाबतीत मात्र परस्पर संधी साधू लांडगा होते. त्यांनी काय केलं ते परिणाम भोगावे लागताना वर्ष 6 महिन्यांनी काकूला कळायचं. हेही तितकंच खरं होतं की काकांच्या धंद्यात काकूला स्वारस्य नव्हतं. पैशाचा ओघ घरात येत होता तेव्हा कसा मिळतो आहे याची तिनं कधी चौकशी केली नाही का व्यवहारात लक्ष घातलं नाही. पण एकदा काही कारणाने ट्रेडलमननं प्रिंटिंग करायला नकार दिला तर स्वतः काकू ट्रेडलला कागद लावायला उभी राहिलेली मी पाहिलीये. मी दत्तकपुत्र म्हणून देखणे वाड्यात दाखल झालो त्यानंतरचा 1 तपाचा काळ हा काकांच्या व्यावसायिक यशाचा सुवर्ण काळ म्हणता येईल. त्यांच्या एका फोननं दारात कागदाचा ट्रक उभा राहत असे. कामं तर वेड्यासारखी घरपोच चालून यायची. ती वेळेवर पूर्ण झाली नाहीत की लोक संतापायचे, भांडायचे, पण पुन्हा मनोरमकडेच कामं घेऊन यायचे. यातले 3-4 मला चांगले आठवतात, कारण तेच काय ते प्रेस ओलांडून घरात शिरू शकले होते. शहा, दास्ताने, जोशी आणि परमार पैकी जयंत शहा आणि रघु दास्ताने हे स्वतंत्र एजंट होते. त्यांचे तेच गिऱ्हाईक पटवायचे. कामं मनोरमकडे टाकून कमिशन घ्यायचे. गण्या जोशी आणि वैकुंठ परमार या दोघांनी स्वतःच्या नावे पार्टनरशिप फर्मचं लायसन्स घेतलं होतं. बिलिंग वगैरे त्यांचे ते पाहायचे. मनोरमचा ठरला दर मनोरमला मिळाल्याशी कारण. या चौघांच्या मध्यस्थीने कामाचा प्रचंड ओघ यायचा, म्हणून प्रेस फॉर्मात आहे असा भास निर्माण व्हायचा.
पण काका त्याच काळात अडचणीत असावेत. कमिशन बेसिसवर पोटात काम घेणं त्यांना भाग पडत असावं, कारण अशा व्यवहारात हुदमत प्रेसला जेमतेम मेंटेन होत राहण्या इतकाच पैसा मिळतो. कोणतीही भांडवली गुंतवणूक नसलेल्या एजन्सीज खोऱ्यानं पैसा ओढून जातात. इतर व्यवसायांबाबत मला सांगता येणार नाही, पण प्रेस आणि प्रकाशन हे एकमेकांना पूरक असलेले दोन व्यवसाय असे असावेत की त्यातला माणूस शेवटपर्यंत त्यातच राहतो. संधी मिळत नाही, मिळाली तरी माणूसच त्यातून बाहेर पडू इच्छित नाही. ऐन तारुण्यापासून मनोरमची उभारणी व सांभाळ केल्याने काकांना प्रेस लाईनची माहिती व अनुभव प्रचंड होता. त्यांना प्रेसचा पसारा झेपत नाही असं पाहून जोशी परमारनं दरमहा भाडे पद्धतीनं प्रेस चालवायला घेण्याचा प्रस्ताव मांडला. एका मोठ्या प्रेसनं त्यांना पगारी व्यवस्थापक म्हणून घेण्याची तयारी दर्शवली होती. पण यातली कोणतीच ऑफर काकांना भुरळ घालू शकली नाही. नोकरीचा प्रस्ताव तर त्यांनी ऑन द स्पॉट धुडकावूनच लावला. जोशी परमारच्या प्रस्तावाला काकूचा पाठिंबा होता, म्हणून त्यांनी तो प्रयोग तरी करून पाहिला. काकूचा हिशेब साधा होता. तिच्या दृष्टिकोनातून तो योग्यही होता. नुसताच कामाचा व्याप आणि उत्पन्नापेक्षा चलन फुगवटात जास्त. येणारा पैसा बिलं भागवायला पुरत नाही आणि बिलं तर द्यावी लागतात. अशी परिस्थिती का निर्माण होते हा विचार काकूच्या बुद्धीपलीकडला होता. पण ही परिस्थिती असेल तर तोट्यात धंदा चालवण्यात अर्थ नाही एवढं तिला नक्की कळत होतं. त्यापेक्षा दरमहा शांतपणे मिळणारे 5,000 तर 5,000 कामं करा आणि गिऱ्हाईकाच्या शिव्या पण खा. बिलासाठी त्याच्या मागे लागा, देणी चुकवत राहा, या कटकटी तर नाहीत. बरं, मालकी आपलीच आहे. वाटलं तर कोणत्याही क्षणी प्रेस पुन्हा ताब्यात घेता येतो. ते 3-4 महिने खरंच चांगले गेले. घरात पैशाला पैसा लागला, शांतता नांदली. 4 महिन्यांनी पुन्हा पहिले पाडे 55. परमारच्या खूप व्यापारी ओळखी होत्या. दिवस दिवस भटकून तो ऑर्डर्स मिळवायचा, ॲडव्हान्सेस आणायचा. गरज भासली तर कुठूनही ऐनवेळी पैसे उभे करायचा, बिलं वसूल करायचा. जोशी आलेल्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण करण्यासाठी झटायचा. लाईटच गेली, मशीनचा पट्टाच तुटला, कामगारांनी दांडी मारली, नथिंग डुईंग. तिकडे तू काही गोंधळ घाल, वेळेआधी कामाचं पार्सल बिलासकट बांधून तयार ठेवा, बाय हुक और क्रुक. ही नाम्या जोशीची आवडती फ्रेज होती आणि ती तो आचरणात आणायचा. आता हे दोघं इतक्या पद्धतशीरपणे कष्ट घेत असतील तर त्यांना यश मिळणारच ना. काकूच्या तेवढंच लक्षात नाही आलं. दोघं नोटा ओढताना मात्र दिसले. झाली तिची भुणभुण सुरू. जागा आपली, सगळं सामान आपलं, आणि हे मात्र 30-40 कमवून आपल्याला 5,000 देणार. 30-40चं बिलिंग झालं तर त्यात सगळे खर्च आहेत. म्हणजे नेट कमाई किती होणार? त्यातले 5 आपल्याला दिल्यानंतर या दोघांना किती उरणार? काकूचं ठीक आहे, काकांना तरी कळायला हवं की नाही. काकूचं ऐकून लागले त्या दोघांच्या मागे. 5 परवडत नाही, 10 तरी द्या. हातात काम घेऊन ठेवलेली. काका तर अडवतायत. खिंडीत गाठल्यासारखं झालं असणार जोशी परमारला. बाबा पुता करून 7.5 मान्य केले. एकीकडे दुसऱ्या व्यवस्थेला लागले. बोलणी होताच एका प्रेसशी करार केला. मनोरम पुन्हा काकांकडे. याच काळात प्रेसला आपलंच काम राहावं, 4 पैसे मिळावेत अशा हेतूनं काकांनी एक मासिक सुरू केलं. सुरुवातीला हे मासिक मला पण वाचायला मिळायचं. नंतर ही गोष्ट वाचू नको, तुझ्याकरता नाही, अशा सूचना मिळायला लागल्या. त्यानंतर हे लहान मुलांचं नाही म्हणून कवर पण माझ्या दृष्टीस पडणार नाही अशी व्यवस्था केली. नंतर ते मासिक बंदच पडलं. त्याची जागा या खास माणसांच्या खास साप्ताहिकानं घेतली. तिथून माझा प्रेसशी संपर्कच तुटला. थेट वयाचं 20वं वर्ष. मी 20 वर्षांचा असताना, शिक्षण चालू असताना मनोरमशी पुन्हा माझा संपर्क साधला गेला, तो मालक मुद्रक म्हणूनच. प्रसंग मोठा बाका होता खरा.